नाव सांग बाळा पूर्ण. आर्या प्रमोद मालवणकर. जरा जोरात सांग. आर्या प्रमोद मालवणकर. मालवणकर. कुठून येते? नारायणगाव. नारायणगाव. आता कोणत्या वर्गात ॲडमिशन घेतलं? 11वी सायन्स. 11वी सायन्स. सायन्स का निवडलं? ॲक्च्युली मला फक्त 12वी पर्यंत सायन्स पाहिजे, त्यानंतर दुसरा कोर्स करायचा. त्यासाठी काय करायचंय पुढं भविष्यात? फॅशन डिझायनिंग. फॅशन डिझायनिंग. मग 11वी 12वी पर्यंत इथं शिकायचं. 5वीला कुठं होतीस? इथंच अनंतराव. इथं. बरं. ही शाळा का निवडली तू? चांगली आहे. चांगली आहे. इथं चांगल्या प्रकारचं अध्यापन होतं, हो. मनासारखं हां. सगळं शिकवलेलं समजतं हो. आत्तापर्यंत. हां. आता नव्यानं तुम्ही या शाळेमध्ये ॲडमिशन घेतलेलं आहे. हां. आनंद वाटतो? हो. हां, का वाटतो आनंद? फर्स्ट ही डे शाळा का निवडली? कारण की चांगली आधीपासून इथंच होते ना शाळेत. हां, म्हणून आधीपासून इथंच चांगली शाळा आहे ग्रामीण भागातली, नाही का? हां. ठीक आहे, ये सांग. माझं नाव साकिब आसिफ शेख. शेख. कुठून येतो? नारायणगाव. नारायणगाव. आपल्या शाळेचं नाव सांग. शाळेचं कॉलेजचं नाव गुरुवर्य रापासवनीस विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालय नारायणगाव. मग आत्ता कोणत्या वर्गात शिकतो? 11वी तुकडी. 11वी. म्हणजे गेल्या वर्षी इथे ॲडमिशन, ह्या वर्षी ॲडमिशन गेल्या वर्षीच घेतलेली. गेल्या वर्षी. 12. मग 12वीला असेल ना तू आत्ता? हां, 12वीला आहे. 12वीला आहे तू? रियान मोहम्मद पठाण. हां. मी नारायणगावातूनच येतो आणि आपल्या कॉलेजचं नाव गुरुवर्य रापासवनीस विद्यामंदिर व कनिष्ठ 5वी पासून इथं शिकलात? नाही, सातवीला गेलो. तुझं नाव सांग मला. मोहम्मद शाही सलीम मनियार, राहणार नारायणगाव, मुस्लिम मोहल्ला. बरं, तुम्हाला आपली शाळा का आवडते? गुरुवारी आपण शाळेमध्ये सगळे सूट आहे, खेळ तास असतो, सगळे वेगवेगळे विषयाला. शिक्षकांचं शिक्षा कळतं असतात. आपल्याला सगळं. हं? शिक्षकांनी शिकवलेलं सगळं कळतं. इथलं वातावरण कसं आहे? एकदम डोंगर साईड पूर्ण वातावरण नाही का, निसारा. निसर्गरम्य वातावरण, म्हणजे छान वाटतं. हो. इथं शाळेत शिकावं किंवा पुढं चांगलं करिअर घडावं हं. याच्यासाठी मार्गदर्शन होतं आपल्याला. हां, काय मार्गदर्शन होतं? आपल्याला शिकायला सगळे चांगले टीचर नाही का, स्पर्धा असतात सगळे आपले. मोठ्याने बोल. स्पोर्ट्स सगळे असतात नाही का. सगळ्या. कोणत्या खेळाची आवड आहे तुला? क्रिकेट. क्रिकेट खेळाची. क्रिकेट अँड कॅरम. क्रिकेट आणि कॅरम. त्याचं मार्गदर्शन मिळतं खेळाच्या शिक्षकांच्याकडून. आपले प्राचार्य कोण आहे इथं? उपप्राचार्य वोल्टे सर. त्यांच्याशी कधी संवाद होतो अध्यापनाच्या बाबतीत? वर्ग शिक्षक कोण आहे? कोल्हे सर. कोल्हे सर. ते मागच्या वर्षी नवीन आलेत का? बरं बरं. म्हणजे सगळ्या विषयांचं कळतं, सगळे विषय शिक्षक चांगले व्यवस्थित शिकवतात. ठीक आहे. तुला काय वाटतं, सगळे शिक्षक व्यवस्थित शिकवतात? हो, सगळे व्यवस्थित शिकवतात. आम्ही आमच्या लक्षात पण खूप लवकर येतं. शाळेची कोणती गोष्ट आवडते तुला? शाळेची सगळी म्हणजे सगळे शाळाच आवडती. शाळाच आवडते. वा, छान, धन्यवाद. मी प्राध्यापक संतोष अरुण देशपांडे. सर, आपलं नाव? मी प्राध्यापक साहेबराव गाळव. केव्हापासून आपण इथं अध्यापनाचं काम करताय? मी सन 2001-2 या वर्षापासून या ज्युनियर कॉलेजमध्ये अध्यापनाचं काम करतोय. म्हणजे समाधान वाटतं? हो, खूप छान वाटतं. माननीय गुरुवर्य राजाराम परशुराम सबनीस साहेबांनी या शाळेची 1944 साली स्थापना केली. माझं शिक्षणसुद्धा याच विद्यामंदिराच्या प्रांगणामध्ये झालेलं आहे आणि या शाळेमध्ये शिक्षणाचा पण मला आनंद मिळत आहे आणि आता विद्यार्थ्यांना शिकवण्याचा पण आनंद मिळत आहे. अरे वा, छान. सर, तुमचं मूळ गाव? माझं मूळ गाव चाकणपासून 8 किलोमीटर कोरेगाव. आपण कोणते विषय शिकवता? मी राज्यशास्त्र हा विषय शिकवतो. आणि तुम्ही सर? माझा अध्यापनाचा विषय आहे इंग्रजी. इंग्रजी. इंग्रजीमध्ये जास्तीत जास्त मार्क मिळवणारे विद्यार्थी म्हणजे टॉपर विद्यार्थी एखादा सांगता येईल आपल्याला की त्याने एवढे गुण मिळवलेले आहे? चानोदिया शेजल म्हणून त्याला शाखेची विद्यार्थिनी आहे आणि कॉमर्समध्ये सुद्धा भंडारी आहे आणि यावर्षी पूनम पवार आणि पादी रासिमा या दोन्ही विद्यार्थिनींनी इंग्रजीमध्ये 89 असे मार्क्स मिळवलेले आहेत. बरं, मध्ये आनंद मिळतो आपल्याला? खूप आनंद मिळतो. संस्थेचं सहकार्य? खूप प्रसन्न आहे. संस्थेचं सहकार्य मिळतं? हो, संस्थेचं आतूनच सहकार्य मिळतं. शिक्षकांच्या ज्या गरजा आहेत, ग्रामीण भागातली एक आदर्श शाळा
म्हणून आपण काही आपल्या परीने वेगळा असा आदर्श निर्माण करू इच्छिता? विद्यार्थ्यांना आज जे कॉम्पिटिशन युग आहे त्या अशा या युगामध्ये विद्यार्थी जास्तीत जास्त मोटिवेट झाले पाहिजे. त्यांनी स्पर्धा परीक्षांमध्ये सहभाग घेतला पाहिजे. त्याचबरोबर इतरही ॲक्टिव्हिटी स्पोर्ट्स असेल, गॅदरिंग असेल, यामध्ये पण सहभाग घेतला पाहिजे, जेणेकरून त्याचा सर्वांगीण विकास करण्याचं काम हे ग्रामोन्नती मंडळाचं उद्दिष्ट आहे आणि त्या उद्दिष्टाच्या अनुसरून सर्व अध्यापक वर्ग या ठिकाणी प्रयत्न करत आहे. सर, आपण आता बरेच वर्ष इथं काम करताय राज्यशास्त्राचं. मग राज्यशास्त्र या विषयाच्या अनुषंगाने स्पर्धा परीक्षांमध्ये मुलांनी चांगल्या प्रकारचं यश मिळवावं यासाठी आपण काही प्रयत्न केलेले आहेत आत्तापर्यंत? त्यासाठी सर स्पर्धा परीक्षा केंद्र या ठिकाणी आपलं सुरू केले, त्याला गेस्ट लेक्चर दिलेले आहेत. त्याचबरोबर विवेक वायकर नावाचा PSI झालेला आहे, तो आता गडचिरोली या ठिकाणी कार्यरत आहे. त्याचप्रमाणे शिंदे म्हणून विद्यार्थिनी आपली ती CA, शिंदे म्हणून विद्यार्थिनी CA झालेली आहेत. तर अक्षता दरेकर ही सुद्धा पोलीसमध्ये किंवा पोलीस खात्यामध्ये विद्यार्थ्यांची संख्या जास्त आहे, डिफेन्समध्ये जास्त आहे. डिफेन्स आणि पोलीस खात्यामध्ये आपल्या कॉलेजच्या विद्यार्थ्यांची संख्या जास्त आहे. म्हणजे आपल्या काही मंडळाकडून अपेक्षा आहेत? मंडळांचं खूप सहकार्य आहे. मंडळांनी खूप आपल्याला सहकार्य केलेले. स्पोर्ट्समध्ये सुद्धा आपले विद्यार्थी राज्य राष्ट्रीय खेळाडू दरवर्षी 20-25 तरी त्यांचं नेहमीच मार्गदर्शन मिळतं. नेहमीच आपल्याला मार्गदर्शन मिळतं. प्रिमायसेस सुंदर आहे. आपल्या शाळेने सुद्धा विविध स्पर्धांच्या मध्ये बक्षिसं मिळवलेली आहे, रोख स्वरूपात असेल किंवा अन्य स्वरूपामध्ये. ती आदर्श शाळा म्हणून माझी शाळा यामध्ये आपल्या शाळेत सुंदर माझी शाळा याच्यामध्ये पण यामध्ये आणि विशेष म्हणजे सगळ्या खेळांमध्ये आपल्या शाळेचा सहभाग असतो आणि नंबर पण नंबर मिळवतात. पण असतोच. म्हणजे पुणे जिल्ह्यामध्ये नव्हे तर महाराष्ट्रामध्ये सुद्धा एक अग्रगण्य शाळा म्हणून आपल्या शाळेकडं पाहिलं जातं. पाहिलं जातं. धन्यवाद सर, थँक्यू.